17 मेला कोल्हापुरात होणार मातंग समाज न्याय हक्क परिषद. केंद्रीय मंत्री रामदास आठवले राहणार उपस्थित. मातंग समाजाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक सशक्तीकरणासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं कोल्हापुरात मातंग समाज न्याय हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. 17 मे रोजी ऐतिहासिक दसरा चौकात ही परिषद होणार असून या परिषदेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. गोकुळ सोबत गोकुल. या परिषदेला मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचा मातंग समाज न्याय हक्क परिषदेचा कार्यक्रम 17 मे 2025 रोजी दसरा चौक मैदान कोल्हापूर येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित केलेला आहे. सदर परिषदेचा उद्देश जो आहे तो उद्देश मातंग समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती व्हावी, त्यांना मातंग समाजाला मूळ प्रवाहात आणावं आणि मातंग समाज इतर समाजाप्रमाणे सुद्धा अगदी प्रगतशील व्हावा या उद्देशानं नेते रामदासजी आठवले साहेबांनी ही परिषद घेतलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही परिषद लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचा हा पुरोगामी जिल्हा असल्यामुळं पहिल्यांदा होते. सगळीकडं कोल्हापूर जिल्हा झाला की महाराष्ट्रामध्ये सगळीकडं मातंग समाज न्याय हक्क परिषद होणार आहेत. या परिषदेचा उद्देश एवढाच आहे की मातंग समाजाला इतर समाजाच्या बरोबरीनं आणून त्या समाजाची प्रगती करावी, त्या समाजाच्या युवकांची शैक्षणिक प्रगती व्हावी, आर्थिक प्रगती व्हावी एवढा उद्देश आहे आणि यासाठी ही परिषद आयोजित केली आहे. उद्घाटक म्हणून नामदार रामदासजी आठवले साहेब येणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री आंबेडकर साहेब आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय मुश्रीफ साहेब आहेत. मुन्ना महाडिक साहेब आहेत. आमचे संजयदादा मंडलिक आहेत. आमचे राजेश क्षीरसागर साहेब आहेत आणि महाराष्ट्रातले सर्व रिपब्लिकन पक्षाचे आणि मातंग आघाडीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहेत. या परिषदेला साधारणतः 7,000 कार्यकर्ते येऊन ही परिषद यशस्वी करायचा निर्धार आहे. या परिषदेला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्व मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही विनंती करत आहोत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.